नमस्कार सर्वांना. गावाकडची माहिती NR सावंत या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण गावाकडे मिळणारी एक आरोग्यदायी वनस्पतीचे झाड त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि हे फक्त खेडोपाडीचं ह्या झाडाचं आपल्याला दर्शन घडू शकते. आपण हे खेडोपाडीचं हे झाड पाहू शकता. बऱ्याच खेड्यापाड्यातून ही झाडं आपल्याला आढळतात. तर ह्या झाडाचं नाव आहे रुई. रुई म्हणजे ही पांढरी रुई आहे. ह्याच्यात दोन प्रकार आहेत, पांढरी रुई आणि लाल रुई अशी दोन प्रकारची फुलं या झाडाला येतात. दोन प्रकारची झाडं असतात ही. तर ही पांढरी जी रुई आहे ही आयुर्वेदिक आहे आणि याचं आयुर्वेदिक असे आहे की याची जी ही पांढरी फुलं आहे ही पांढरी फुलं आपण विड्याच्या पानात जे खायचं जे पान असते त्या पानामध्ये जर टाकून खाल्ली तर आपला किती पण जुनाट जर खोकला असेल तर तो खोकला बरा होतो ह्या फुलापासून. तर फुलं कशी खायची आहेत सर्वांना सांगतो मी या ठिकाणी. तर ही फुलं आहेत ना अशी तोडून घ्यायची, अशी उमललेली फुलं तोडून घ्यायची 4-5 आणि 4-5 फुलं घेऊन आपल्या घरी जे लोखंडी तवा किंवा लोखंडी कढई वगैरे असते तर त्या लोखंडी तव्यामध्ये किंवा लोखंडी कढईमध्ये त्या फुलांना या ठिकाणी हलकंसं भाजून घ्यायचं आहे आणि हलकंसं भाजून घेऊन ह्या फुलांना त्या खायच्या पानामध्ये टाकून त्याचा विडा करून आपण जर खाल्ला, पूर्णपणे रस गिळून त्याचा चोथा देखील खाऊन टाकायचा आहे आणि ते खाल्ल्यानंतर आपल्याला 100% याचा फरक पडतो. किती पण जुनाट खोकला जर असेल तर ते निघून जातो आहे खोकला आणि चांगला फरक पडतो आहे. आणि ह्याची जी ही पानं आहे ती ह्याचा पानाचा पण दुसरा असा उपयोग होतो आहे की शनिवारच्या दिवशी, आज शनिवारच आहे, शनिवारच्या दिवशी ह्या पानांचा उपयोग असा होतो आहे की ह्या पानांची माळ करून मारुतीला शनिवारच्या दिवशी अर्पण केली जाते आणि जी काय आपली मनोकामना आहे ती मारुतीसमोर मांडली जाते हिंदू धर्मामध्ये. आपण पाहू शकता असं दुहेरी उपयोगाचं हे रुईचं झाड आहे. फुलांनी बघा कसं गजबजलेलं आहे, सगळीकडे पांढरी फुले लागलेली आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एकच सांगायचं आहे की मध्ये दोन प्रकार आहेत, एक पांढरी रुई आणि लाल रुई. लाल रुई जी आहे त्याचा उपयोग तुम्ही खाण्यासाठी करू नका. फक्त पांढरी रुई जी आहे ती पांढरी फुलं लागते ती पांढरी फुलंच आपण खोकल्यासाठी असं मी सांगितल्याप्रमाणे खाऊ शकताय आणि याचा 100% फरक पडणार आहे तुम्हाला. आणि जर कुणाला तसा खोकला वगैरे बऱ्याच दिवसापासून असेल आणि तो जात नसेल तर त्याचा हे मी सांगितल्याप्रमाणे एकदा उपयोग करून बघावा आणि फरक पडल्यानंतर मला अवश्य या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपण सांगावं असं मी सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो. तर आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे सर्वांनी कमेंटमध्ये सांगावे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसेच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. गावाकडची माहिती NR सावंत या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. धन्यवाद.